राजाचा जन्म राजवाड्यात नाही तर सर्वसामान्याच्या झोपडीत होऊ शकतो असं सुंदर स्वप्न यांनी प्रत्यक्षच साकारलं। त्याला नख लावायचं धाडस जो करेल त्याचा विध्वंस होईल। फक्त आणि फक्त धनुष्यबाण धनुष्यबाण आणि धनुष्यबाण अलीकडच्या बाजूनं एकमेकावरती आरोप प्रत्यारोप झाले। भविष्य काळामध्ये संविधानच बदलणार आहे। ज्या पद्धतीचं वातावरण बघितल्यानंतर बघता बघता या देशामध्ये नरेंद्रजी मोदी नावाची लहर आलेली आहे। तर कागदावरती कमीत कमी 4 लाखाच्या लीडने आम्ही निवडून येणार। आपण सगळ्यांनी आतापर्यंत प्रचार केला, आता प्रत्यक्षात काम करूया। केदार बेकरी सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी। आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स, केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण। पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड। दादा मंडलिक साहेबांच्या निवडणुकीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलं, अतिशय जीवानिशी अतिशय एकनिष्ठपणाने काम केलं। त्या सगळ्याची सांगता उद्याच्या 7 तारखेला होणार आहे। महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं एक विकासाची एक प्रचंड मोठ्या पद्धतीचं काम तयार झालंय, त्या सगळ्या कामातून यापूर्वीच्या कामाची तुलना केल्यानंतर आपकी बार 400 पारचा नारा लावताना ज्या पद्धतीचा विश्वास या देशातल्या प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक तरुणाला, प्रत्येक सर्वसामान्य माणसाला नरेंद्रजी मोदी साहेबांच्यावरती होतोय, त्याचा परिणाम कालच्या कोल्हापूरच्या सभेत आपण सर्वांनी बघितला। अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण, लोकांच्या मनामध्ये नेतृत्वाविषयी असणारी प्रचंड विश्वासार्हता, ज्या पद्धतीचं वातावरण बघितल्यानंतर बघता बघता या देशामध्ये नरेंद्रजी मोदी नावाची लहर आलेली आहे। आणि या लहरीच्या माध्यमातून सन्माननीय संजयदादा मंडलिक साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी सुद्धा आपकी बार 400 पार मध्ये आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातला आपल्या सर्वांचा सुद्धा एक सहकारी नरेंद्रजी मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी पाठवायचं आणि त्यासाठीचं मतदान आपण सगळ्यांनी करायचं आहे। 1 महिनाभराच्या कालावधीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रचाराची रणधुमाळी झाली। अतिशय चांगल्या पद्धतीनं पलीकडच्या बाजूनं अलीकडच्या बाजूनं एकमेकावरती आरोप प्रत्यारोप झाले। या सगळ्यांच्या नंतर मात्र आपण सगळ्यांनी जर बघितलं तर या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं असणारं मजबूत संघटन असणाऱ्या तिन्ही पार्ट्या, नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातले भारतीय जनता पक्षाचे आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब, आदरणीय मुन्ना माडिक साहेब, सन्माननीय या तालुक्यामध्ये राहुल देसाई साहेब, आदरणीय या ठिकाणी उपस्थित असणारे KP पाटील साहेबांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करणारे सर्व प्रमुख कार्यकर्ते, नेते आणि आम्ही सगळेजण बघितलं तर कागदावरती कमीत कमी 4 लाखाच्या लीडने आम्ही निवडून यायला पाहिजे। आता कागदावरती आम्ही त्या जर 4 लाखाच्या लीडने निवडून यायचं असेल तर बजूबाई आपल्या सगळ्यांना प्रचंड काम करावं लागेल। आपण सगळ्यांनी आतापर्यंत प्रचार केला, आता प्रत्यक्षात काम करूया। प्रत्येक पार्टीनं दुसरं काहीच काम करायचं नाही, एकच काम करायचं, आपल्या माणसांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं आजपासून 7 तारखेपर्यंत प्रत्यक्ष मतदान नोंदवीपर्यंत फक्त आणि फक्त धनुष्यबाण आणि धनुष्यबाणासमोरचं बटन दाबण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रवृत्त करूया। आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा ऐतिहासिक विजय आपण सगळेजण साजरा करण्यासाठी ताकदीनं शक्तीनं काम करूया। संजयदादा मंडलिक साहेबांचं काम गेल्या 5 वर्षांमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं। स्वर्गीय सदाशिवरावजी मंडलिक साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण जे काम करणारे कार्यकर्ते आहेत किंवा त्यांचे सहकारी आदरणीय बाबूरावजी अण्णा असतील, नांदेकर साहेब असतील, रेमोरावजी निकम सर असतील, आदरणीय जाधव गुरुजी असतील, एकापेक्षा एक सगळे साथीदार त्यांचे जे आहेत, आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये स्वर्गीय सदाशिवरावजी मंडलिक साहेबांच्या विषयी एक कृतज्ञतेची, आपुलकीची, आपल्या कुटुंबातलाच एक वडीलधारा माणूस असल्याची भावना आहे। आणि त्यामुळे साहजिकच मंडलिकांचं आणि आपल्या राधानगरी विधानसभा मतदारसंघाचं एक वेगळं नातं आहे। त्यामुळे साहजिकच आपण सगळेजण अत्यंत चांगल्या पद्धतीनं संजयदादा मंडलिक साहेबांच्या पाठीमागे ठामपणाने उभे। लोक म्हणायचे की या सगळ्या एकूण नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सरकारमध्ये भविष्य काळामध्ये संविधानच बदलणार आहे आणि मग संविधान बदललं तर आमच्या अस्तित्वाला खाला बसतोय की काय, अशी भावना अनेक लोकांच्या मनामध्ये होती। पण मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, राजाचा जन्म राजवाड्यात नाही तर सर्वसामान्याच्या झोपडीत होऊ शकतो असं सुंदर स्वप्न यांनी प्रत्यक्षच साकारलं। ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता आमदार झाला, कोणतरी मंत्री झाला, कोणतरी ग्रामपंचायतचा सरपंच झाला। अरे हे सगळं जे उभा केलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभा केलं, त्याला नख लावायचं धाडस जो करेल त्याचा विध्वंस होईल। अशा पद्धतीची लोकशाही या मतदारसंघात नव्हे तर या भारतामध्ये रुजलेली आहे। त्यामुळे अशा पद्धतीचा चुकीचा मतभेद
चुकीचा बुद्धिभेद करणाऱ्या लोकांना बाजूला सोडून आपण सगळेजण या समाजातल्या प्रत्येक घटकाला पुढे घेऊन जाण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करूया आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्याच्या 7 तारखेला राधानगरी बुदरगड तालुक्यातून सुद्धा अत्यंत विक्रमी मताधिक्य करण्यासाठी सगळेच्या सगळेजण आपण कामाला लागूया अशा पद्धतीची विनंती करतो। आळस न करता, बुद्धिभेद न करता, अपप्रचाराला बळी न पडता। पलीकडच्या बाजूला काही लोक चेअरमन साहेब असं म्हणतायत काय सगळं जरा शिथिलच आहे, अजिबात काय शिथिल नाही। ज्यानं त्यानं आपलं काम ताकदीनं शक्तीनं केलं की बघता या निवडणुकीमध्ये राधानगरी बुदरगड उच्चांकी मताधिक्य देईल अशा पद्धतीचं चित्र आहे। ते सगळ्याच्या सगळं साकार करण्यासाठी क्रांती ज्योतीच्या साक्षीनं आपण सगळेजण कामाला लागूया एवढीच विनंती करतोय। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।